विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, आपण टेस्ट घेणार आहोत। भूगोल हा विषय कोणाला सोपा वाटत असेल किंवा असं वाटत असेल की माझा या विषयावरती खूप जास्त अभ्यास आहे, तर त्यांनी 15 पैकी किमान 5 तरी प्रश्नाचं योग्य उत्तर देऊन दाखवावं। ही तुमच्यासाठी आजची टेस्ट ठरणार आहे। चला मग, किती प्रश्न तुमचे बरोबर आले, एक वही आणि एक पेन सोबत घेऊन बसा। जेवढे प्रश्न तुमचे बरोबर आले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। प्रश्न क्रमांक 1 आपल्यासमोर आहे। प्रश्न हा सोपा आहे बघा। महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? ऑप्शन ए आहे बघा नाशिक, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी आहे बघा अहमदनगर, ऑप्शन डी जळगाव। सांगा आता। थोडा टाइम थांबेल मी, जेणेकरून तुम्हाला विचार करून प्रश्नाचं योग्य उत्तर देता येईल। तुम्ही असं समजा की तुम्ही एक्झाम हॉलमध्ये बसलेले आहात आणि तुम्ही एकदम प्रामाणिकपणे स्वतः पेपर सोडवत आहात। चला मग, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अहमदनगर। आता क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आहेच। सर्वाधिक साखर कारखाने देखील अहमदनगर याच जिल्ह्यामध्ये आहे। अहमदनगर या जिल्ह्याचे नवीन नाव काय, असा जर प्रश्न आला तर अहमदनगर या जिल्ह्याचे नवीन नाव आहे अहिल्यानगर। चला पुढे। किती प्रश्न बरोबर येत आहे हे तुम्ही जे काय मोजत चला, लक्षात ठेवा चला किंवा लिहत चला। प्रश्न क्रमांक 2, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे? सांगा आता। अ ला आहे पुणे, ऑप्शन नंबर बी ला आहे नाशिक, ऑप्शन नंबर क ला आहे बघा औरंगाबाद आणि ऑप्शन नंबर ड ला आहे नागपूर। आता या 4 ऑप्शनपैकी सांगा कोणतं ऑप्शन योग्य आहे। तर प्रयत्न करा, चुकलं तर काही हरकत नाही, इथं चुकलं तर चालेल, इथं काही शिक्षा नाही तुम्हाला। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नागपूर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ आहे बघा नागपूर या जिल्ह्यामध्ये। नागपूरची संत्रा, नाशिकची द्राक्षे। चला पुढे। प्रश्न क्रमांक 3, टिंबटिंब या शहरास महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून घोषित करण्यात आले आहे बघा। पर्यटन राजधानी सांगितलेली आहे। अ ला आहे पुणे, ऑप्शन नंबर बी आहे बघा औरंगाबाद, ऑप्शन नंबर क ला आहे नाशिक आणि ऑप्शन नंबर डी ला आहे बघा नागपूर। सांगा आता कोणतं योग्य येतं। 20 पैकी किती बरोबर आले किंवा 15 पैकी किती बरोबर आले हे कमेंट बॉक्समध्ये प्रामाणिकपणे कळवा। सांगा आता। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी। टिंबटिंब या शहरास महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून आपण घोषित करतो, तर ते शहर आहे औरंगाबाद। आता त्याचं नवीन नाव आहे छत्रपती संभाजीनगर। पूर्वीचे नाव काय तर खडकी। औरंगाबाद या शहराला आपण महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतो। क्लिअर? आता पुढे प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्र कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा भरतो दर 12 वर्षांनी। तो जिल्हा कोणता, तो ठिकाण कोणता असा विचारण्यात आलेला आहे। 1 नंबरला आहे पंढरपूर, बी नंबरला आहे नाशिक, क नंबरला नांदेड आणि ड नंबरला पुणे। सांगा आता। या 4 ऑप्शनपैकी योग्य ऑप्शन कोणता असेल? सांगा। तर याचं उत्तर आहे बघा नाशिक। दर 12 वर्षांनी नाशिक या जिल्ह्यामध्ये कुंभमेळा भरतो। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते? हिवाळी अधिवेशनावरती प्रश्न खूप वेळेस आलेला आहे। IMP करून ठेवा या प्रश्नाला। अ नंबरला आहे औरंगाबाद, ब ला पुणे, क ला नागपूर आणि ड ला आहे अमरावती। सांगा आता काय असेल योग्य उत्तर। चुकलं तर काहीच हरकत नाही,
मग भूगोलमध्ये तुमचे किती मार्क पडतात, अभ्यास कुणाचा किती आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला कळेल. सांगा आता. तर महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर या जिल्ह्यामध्ये होते बघा, नागपूर. चल पुढे. 6 नंबरचा प्रश्न तुझ्या समोर आहे की महाराष्ट्रात करांडला वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे. अ नंबरचा ऑप्शन आहे गडचिरोली, ब नंबरचा ऑप्शन अमरावती, यचा आहे यवतमाळ आणि डचं नागपूर. सांगा आता 4 पैकी कोणतं योग्य असेल. हा प्रश्न आलेला आहे, पुढे देखील येऊ शकतो, तर चुकू देऊ नको. सांगा आता. तर महाराष्ट्रात करांडला वाघ अभयारण्य आहे बघा नागपूर या जिल्ह्यामध्ये. चला. यवतमाळ या जिल्ह्यामध्ये, यवतमाळ थांबा तुम्हाला दाखवते. हे बघा, यवतमाळ हा जिल्हा आहे ना, यामध्ये 16 तालुके यवतमाळ या जिल्ह्यामध्ये. चला पुढे. प्रश्न क्रमांक 7. सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च, त्यालाच आपण CICR कोठे आहे. CICR रिसर्च सेंटर कोठे आहे असा प्रश्न आहे. सांगा आता. अ नंबरला आहे भंडारा, ब ला गोंदिया, क ला नागपूर, ड ला वर्धा. सांगा आता योग्य उत्तर. किती प्रश्न तुमचे योग्य येत आहेत मोजत चला. तर 7 नंबरचा प्रश्नाचं योग्य उत्तर ठरेल नागपूर. भंडारा जिल्ह्याच्या विभाजनातून गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती झाली. चला पुढे. पुढील प्रश्न आपल्या समोर आहे. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात कोणते आहे. खाऱ्या पाण्याचे सरोवर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि सोपा पण आहे, हा चुकायला नको कुणाचा. अ नंबरला दाल सरोवर, ब ला लोणार सरोवर, क ला आहे चिखल आणि ड ला तुलर. सांगा आता. या ऑप्शनपैकी तुम्हाला वाटत नाही का की यापैकी कोणतं तरी ऑप्शन तुम्ही वाचलेलं आहेत. येत असेल ना थोडं थोडं लक्षात. तर याचं योग्य उत्तर आहे लोणार सरोवर. महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे लोणार सरोवर, जे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे बघा. हा प्रश्न TCSचा फेवरेट आहे, पोलीस भरतीचा देखील फेवरेट आहे की नेवगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे. सांगा. तर गोंदिया. पुढील प्रश्न आपल्या समोर आहे. प्रश्न क्रमांक 10. संत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज आश्रम कोठे आहे. अ ला आहे शेगाव, ब ला भंडारा, क ला गोंदिया, ड ला मोजरी. सांगा आता यापैकी कोणतं योग्य आहे. तर संत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज आश्रम आहे बघा मोजरी या ठिकाणी. हा प्रश्न महत्त्वाचा आहे, हा खूप वेळेस आलेला देखील आहे. जे मुलं मुली प्रिव्हियस इयर क्वेश्चन करतात त्यांना लगेच क्लिक होतं की कोणता प्रश्न आलेला आहे. तर प्रश्न क्रमांक 11. डॉक्टर अभय बंग व डॉक्टर राणी बंग यांची सर्च शोधग्राम संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे. हा प्रश्न नवीन असेल कदाचित खूप लोकांसाठी. अ नंबरला आहे गडचिरोली, ब ला चंद्रपूर, क ला आहे गोंदिया आणि ड नंबर ऑप्शन आहे यवतमाळ. सांगा आता या 4 ऑप्शनपैकी योग्य कोणतं आहे. तर चुकलं तर काही हरकत नाही. तर योग्य उत्तर आहे गडचिरोली. डॉक्टर अभय बंग व डॉक्टर राणी बंग यांची सर्च शोधग्राम गडचिरोली येथे आहे बघा ही संस्था. प्रश्न क्रमांक 12.
प्रश्न क्रमांक 12. गोदावरी व प्राणहिता या दोन नद्याचा संगम कोठे झाला आहे? सांगा. या दोन नद्याच्या संगमावरती खूप वेळेस प्रश्न आलेला आहे, येऊ शकतो देखील पुढे. तर सिरोच्या या ठिकाणी गोदावरी व प्राणहिता या दोन नद्याचा संगम सिरोच्या या ठिकाणी झालेला आहे. आता त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी गोदावरी या नदीचा उगम होतो. पुढे चला, पुढील प्रश्न आहे. आपले 13 प्रश्न झाले होते, आता समजा हे 14. इथे जर 27 आहेत तरी हे 14 नंबरचा प्रश्न आहे. समजा भारतातील कोणती पर्वतरांग सर्वात मोठी पर्वतरांग आहे? तर हिमालय पर्वतरांग. चला पुढे 14 नंबरचा प्रश्न. समजा इथे जर 13 आहे, 14, आता समजा 15 नंबरचा आहे. फक्त 5 प्रश्न आपले राहिलेले. महाराष्ट्रात सर्वाधिक ऊस पिकवला जाणारा जिल्हा कोणता? 1 नंबरला ऑप्शन आहे सातारा, नंबर 2 आहे सांगली, 3ला आहे कोल्हापूर आणि 4 नंबरला आहे पुणे. सांगा आता यापैकी योग्य उत्तर काय ठरेल? कोल्हापूर. महाराष्ट्रात सर्वाधिक ऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो? तर कोल्हापूर. 16 नंबरचा प्रश्न. समजा महाराष्ट्रातील कोणते 2 जिल्हे द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? द्राक्ष. बघा, द्राक्ष प्रसिद्ध आपण 1 नंबरचा जिल्हा आपल्याला माहिती आहे नाशिक हा जिल्हा, परंतु सांगली हा जिल्हा देखील द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. पांढरे सोने पिकविणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? 1 नंबरला आहे बघा अमरावती, 2 नंबरला यवतमाळ, 3ला आहे नाशिक आणि 4 नंबरला आहे सोलापूर. सांगा मग या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असेल? तर पांढरे सोने पिकविणारा जिल्हा आहे यवतमाळ. पुढे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. नांदेड शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? ऑप्शन नंबर ए आहे कृष्णा, ऑप्शन नंबर 2 आहे गोदावरी, ऑप्शन नंबर 3 भीमा आणि ऑप्शन नंबर 4 वैनगंगा. सांगा आता योग्य उत्तर. गोदावरी हे योग्य उत्तर असेल. बघा चला पुढे प्रश्न क्रमांक 19 असेल. 1 मे 1999 रोजी कोणते 2 जिल्हे निर्माण झाले? बघा मागाशी तुम्हाला सांगितलं मी या प्रश्नाचं उत्तर हिंगोली व गोंदिया. वीस नंबरचा प्रश्न आणि सर्वात शेवटचा प्रश्न. गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? आता हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर सांगायचं आहे की गोदावरी या नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो, कोणत्या ठिकाणातून होतो. आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.